हाय हॅलो नमस्कार, मी संध्या आणि तुमच्या सगळ्यांचं माझं पुन्हा एकदा माझ्या न्यू ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे 27 साईजचा ब्लाऊजवरून मापे कसे घ्यायचे. चला तर मग तुम्हाला सांगते साहित्य काय काय लागेल. तर तुम्हाला एक वही लागेल, मी सांगितलं होतं. तर ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता, कारण ह्यावर आपले जे मापे येतील ना ते इथं आपण लिहून घेतलेलं नाही आणि ह्याच्या पुढे आपण ते मापे टाकणार आहोत. तर घेते मी मापे टाकायला, तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. ब्लाऊज पहिल्यांदा आपल्याला उलटा ठेवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर असे मापे घ्यायचे आहेत. तर ह्याची उंची 12 आहे, मी 12 लिहून घेते. आता आपल्याला एकाच साईडचे 2 मापे मिळणार आहेत, ते कसे ते सांगते. तर ब्लाऊजची उंची 12 आहे आणि त्यानंतर इथे तुम्ही पेन वगैरे काही ठेवू शकता. तर मागचा गळा 8 आहे ह्याचा. तर आपल्याला 2 मापे मिळाले आहेत, तर हे 2 मापे मी लिहून घेते. तर ब्लाऊज मी सरळ ठेवून घेतला आहे आणि आपल्याला शोल्डर मोजायचा आहे ह्याचा. तर ह्या रेषेपासून ह्या रेषेपर्यंत आपल्याला मोजायचं आहे. तर किती येते ते बघूया आपण. ब्लाऊज आधी सरळ ठेवून घ्यायचा, जेणेकरून आपल्याला आणि जास्त ह्याला ताणायचं नाही. तर शोल्डर ह्याचा 10 आहे, मी 10 लिहून घे. तर आपल्याला छातीचं माप घ्यायचं आहे. छातीचं माप ह्या रेषेतून इथपर्यंत घ्यायचं आहे. आपल्याला हुक किंवा लूप पट्टीचं घ्यायचं नाही आहे. तर 6.5 आहे छाती. तर छाती मी लिहून घे. ह्याचा पुढचा गळा 5 आहे, मी 5 लिहून घेते. आता आपण मुंड्याचं माप बघणार आहे. मुंड्याचं माप किती येते. मुंड्याचं माप हे 5च आहे. मी आता बाही लांबी आणि दंडघेरचं माप बघणार. तर दंडघेरचं माप बघू आपण आधी. दंडघेरचं माप 5 आहे आणि बाही लांबीचे माप 3.5 आहे. आता आहे तसे मापे लिहून. आता शेवट राहिले आहे ते शोल्डर पट्टी. शोल्डर पट्टीचं माप घेते. तर शोल्डर पट्टी आहे 2.5, त्यामध्ये अर्धा इंच आपल्याला ॲड करायचा असतो. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी मापे वाढवून घेतलेले आहे. उंचीमध्ये मी एक इंच जास्त घेतला आहे, तर 13 इंच झाला. शोल्डर पट्टीचा आपल्याला हाफ करायचा असतो, म्हणजे जेवढा आला आहे. तर आता माझं 10 इंच आलं होतं, त्यामध्ये मी अर्धा इंच जास्त घेतला. तर झाले किती 5.5, बरोबर आले 5.5. तर छातीचंही तसंच आहे. छातीमध्ये 2 इंच आपल्याला ॲड करायचा असतो, तर झाला 8.5. मागचा गळा आहे तसा, पुढचा गळा आहे तसा, दंडगेर पण आहे तसा. बाही लांबीमध्ये त्यांना 1 इंच जास्त हवा होता, त्यामुळे मी 1 इंच जास्त घेतला, त्यामुळे झाला किती 4.5. तर शोल्डर पट्टी आपली आली होती 2.5, त्यामध्ये अर्धा इंच आपण जास्त घ्यायचा, तर झाले किती 3 इंच. आणि मुंडा आहे तसा, त्यामध्ये सुद्धा आपल्याला अर्धा इंच वाढवायचा आहे. तर मी अर्धा इंच घेतलेला आहे. अशा प्रकारे आपण सर्व मापे घेऊन त्यानंतर आपण त्याची कटिंग स्टिचिंग. आता तुम्हाला कटिंगचा व्हिडिओ हवा असेल तर मला सांगा, तोही मी लवकरात लवकर तुमच्यासोबत शेअर करेन. चलो बाय.